ऐकूया आवाज कलावंतांचा, ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, फक्त रेडिओ सिटी मराठीवर. नमस्कार, मी नाना पाटेकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी मराठी. काही जी मंडळी आहेत की जी खरंच मोठी आहेत, मग ते टिळक असतील, बाबासाहेब असतील, ही मंडळी की त्यांची चबुतऱ्यावर चढण्याची पाज्ञा असते, ताकद असते. पण दुर्दैवानं आपल्याकडे असंच आहे रे की एकदा पुतळे केले आदर्शांचे की मग त्यांचे विचार आम्ही अंमलात आणायचे की नाही याच्याबद्दल आमच्या काहीच डोक्यात नसतं. मी विसरतो सगळं. पुतळे बनवले ना म्हणजे आमच्या जबाबदाऱ्या संपल्या. त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं, कधीही कोणाचे पुतळे करू नका. त्यांचे विचार असतील, त्याच्या तुमच्या मनातल्या आतल्या चौथऱ्यावर ते विचार जर तुम्ही बसवलेत ना तर ते जास्त बरं होईल. नुसते पुतळे करून मग इथे करूया का. मी अतिशय विरोधी आहे शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवत आहेत समुद्रात. उत्तम स्मारक आहेत ते किल्ले. एक एक किल्ले जाऊन बघा तुम्ही, काय किल्ले आहेत. महाराज माझे मराठाचे एकट्याचे नाही आहेत, माझ्या ब्राह्मणाचे एकट्याचे नाही आहेत, माझ्या दलिताचे एकट्याचे. महाराज आपले आहेत. त्यांची शिकवण घ्या रे. आहे तिथे तुम्ही काहीच करत नाही, ते कोसळ ढासळायला लागलेलं आहे आणि तुम्हाला ह्याचं का वाटतं. पण ठीक आहे, हे माझं मत आहे. त्याला काही फारसा अर्थ असेल असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही सोडून द्या. पण वैयक्तिकरित्या मला हे असं वाटतं. मला माझ्या मनातली घुसमट काढायला हे फार मोठं माध्यम आहे. आणि तुम्हाला जर घुसमट होत नसेल तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही. कारण आसपास जो तुमचा आहे तो इतका भयंकर आहे. रोज कोणतरी एक मोर्चा काढतोय माझ्या समाजाचा म्हणून. आपण सगळे मिळून एक समाज आहोत हे का नाही समजत आहे. प्रत्येक जण आरक्षणासाठी भांडतोय. मी माझ्यापेक्षा जो इन्फिरियर आहे त्याला मी का नाही मदत करत, माझ्यापेक्षा धाकटा आहे त्याला का नाही करत. आरक्षण हे आम्ही एकमेकांनी द्यायला पाहिजे आणि ते आरक्षण हे तुमचं आर्थिक असायला पाहिजे. जातीवर कसं असेल आरक्षण. आपली सगळीच मंडळी, सगळाच समाज माझा आहे. दलित समाजात मी आहे. मला विचारली का तुम्ही जात आजपर्यंत, तुला माहिती आहे का मी दलित आहे, तुला माहिती आहे का मी ब्राह्मण आहे, तुला माहिती आहे का मी मराठा आहे. मी सगळाच आहे. मी छाती टोकडून उद्या मी सांगेन की मी दलित आहे म्हणून तू माझा परफॉर्मन्स समजून घेणार आहेस का ब्राह्मण आहे म्हणून टाकणार आहेस का मराठा आहे म्हणून तू कपाळावर फासणार आहेस. असं काही नसतं. मी सगळाच आहे. मी ब्राह्मणी आहे, मी मराठाही आहे, मी दलितही आहे, मी बौद्धही आहे, मी शीखही आहे. सगळ्यात मी आधी माणूस आहे. मी नेमका कोण आहे हा शिक्का तुम्ही माझ्या माथ्यावर मारलाय, मी नाही मारलाय. मी मोठा होईन हे मी म्हणायचं. मी माझ्या बाजूचा सगळाच माणूस आहे, तो कुठल्या जाती धर्माचा असू दे. मी नाही मानणार. मी प्रत्येकाला अडखळत असेल तर मला माझ्यात ताकद असेल तर मी माझं बोट देणारच. निदान मी कोणाला डोई जड होणार नाही एवढी तर खात्री मी घेईन. काल आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती विसरून जातो. काल लोकसंख्या किती होती, आज किती आहे. उद्या आपल्याकडची पिकं तेवढीच आहेत, नद्या तेवढ्याच, पाणी तेवढंच, जागा तेवढीच. उद्या तुमच्या हातामध्ये काही असेल ते मी उरबाडून घेणार, कारण माझ्याकडे नसेल त्यावेळी. काल मुंबई आणि आजची मुंबई ह्याच्यात तुम्ही बकाल म्हणता, त्याला कारण काय आहे. जागा तेवढीच आहे. मुंबई अशी वाढते, अशी जागाच नाही आहे. बरं, पुन्हा मुंबईला पुरवठा करणारे तलाव, त्यातली ड्रेनेज सिस्टम किती माणसांसाठी आहे. पण मग तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर गावागावात का नाही तयार करत. प्रत्येक गोष्टी तुम्हाला तुमच्याच ठिकाणी का ना. जिथे नाही आहे, पाऊस नाही, पाणी नाही आहे, तिथे करा ना. नाहीतरी जमिनी बंजर पडलेल्या आहेत तर तिथे करा तयार. जिथे उपजाऊ आहेत त्याच्यात मध्ये तुम्ही कशाला आणता ते सगळे इंडस्ट्री. जिथे छान पिकू शकतं माझ्या मातीमध्ये तिथे हे करायचं. आणि जिथे नुसतं ओसाड पडलेलं आहे तिथे काहीच नाही करायचं. तिथे रोजगार वाढवा. पण नाही, आमची जी उदासीनता, मला फक्त एकच आनंद आहे की आपलं राज्य सरकार यावेळेचं आणि केंद्रातलं सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी खूप छान काहीतरी बजेटमध्ये सुद्धा, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही, बीजेपीचा नाही, काँग्रेसचा नाही, शिवसेनेचा नाही, कुठल्याच पक्षाचा नाही.
पण जे चांगलं आहे ते चांगलं बोलायला हरकत नाही. त्याबद्दल मी आभारी आहे. केंद्र सरकारचं ज्या पद्धतीचं बजेट तुम्ही शेतकऱ्यांसाठी करता, आता आपण शेतकऱ्यांसाठी आणि जवानांसाठी करतोय. गेल्या वर्षीच्या 400 कॅज्युअल्टीज आहेत, 400 आपली मुलं मेलेली आहेत, शहीद झालेली आहेत. प्रत्येकाला 2.5 लाख रुपये त्यांच्या घरच्यांना द्यायचा असा एक मानस आहे आपला नामच्या माध्यमातून. त्यावेळी मी माझ्या खिशातले 50 लाख देईन, राहिले 9.5 कोटी, 10 कोटी लागतील. तर मी आता एवढे दिल्यानंतर मला मग हक्क पोचतो की तुम्ही 100 रुपये तरी द्या, 50 तरी द्या. 1000 लाखामध्ये करोडोमध्ये पाहिजे तशातला मुद्दा नाही आहे. पण तुम्ही दिलेल्या पैशातून ती चळवळ उभी राहील सगळ्यांना. आणि माझे जे सैनिक आहेत त्यांना तो एक आधार असेल की नाही, आमच्या नंतर आमच्या कुटुंबाबद्दल निदान आमचे शहरवासी, आमची जनता, आमचे भारतवासी हे विचार करतात. आणि ते विचार करतात हे त्यांना फार मनोबल त्यांचं वाढवणारं आहे. 2.5 लाखामध्ये काही त्यांचं सगळंच होणार आहे अशातला भाग नाही. त्यामुळे ते करण्याचा प्रयत्न करूया. पण या निमित्तानं एवढं बोलायला मिळालं, तुम्ही ऐकलत आणि धन्यवाद. ऐकूया आवाज कलावंतांचा, ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, फक्त रेडिओ सिटी मराठीवर. Brought to you by Exerbia's Chembur Central. अब don't oversoach it. सिर्फ 42 लाख में बुक करो अपना फ्लैट, वो भी मुंबई जैसी प्राइम लोकेशन में. टाटा सॉल्ट, देश की सेहत, देश का नमक.